लालगुडा इथे बनावट देशी दारू कारखानावर धाड, लाखांचा साठा जप्त. वणीतील अवैध दारू व्यवसायावर बाहेरील पथकाची कारवाई, स्थानिक विभागावर प्रश्नचिन्ह. राजकीय पाठबळाच्या चर्चेत अवैध धंदे, उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. यवतमाळ जिल्ह्याच्या मणी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याचं चित्र दिसत असून या अवैध धंद्यांना काही राजकीय पुढारी व संबंधित अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. अशातच लालगुडा परिसरात एका आलिशान दुमजली घरात सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत संबंधित ठिकाणी छापा मारला. कारवाई दरम्यान बनावट स्टिकर लावलेली 90 मिली क्षमतेची देशी दारू, सुमारे 3600 नेप, रिकामे टिनड्रम, प्लास्टिक ड्रम, झाकण्या, बाटल्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 1,62,000 रुपये असल्याचं सांगण्यात आले. विशेष म्हणजे वणी विभागाच्या हद्दीत उघडपणे अवैध दारू व्यवसाय सुरू असताना संबंधित यंत्रणा मात्र कानाडोळा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सर्व प्रकार डोळ्यासमोर घडत असतानाही स्थानिक पातळीवर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत असून वणी विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाई दरम्यान एक युवक ताब्यात घेण्यात आला असून मुख्य आरोपी श्याम हा कुटुंबासह फरार झाल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वणी शहरातील अवैध व्यवसायांबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.